विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं समीकरण आहे। खरं तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी मनोभावे विठ्ठलाची दर्शन घेतल्याच्या नंतर हे जे वारकरी असतात ते परत आपापल्या गावी परतीच्या वाटेवरती जातात। खरं तर ज्या पालख्या असतात त्या सुद्धा परत वाटेवरती जातात। आपण बघू शकतो की संत तुकाराम महाराज यांचा जो पालखी सोहळा आहे तो परतवारी जे म्हणते ते सध्या पुण्यामध्ये दाखल झाले आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जो आहे तो नवी पेठेतील विठ्ठल मंदिर आहे या मंदिरामध्ये दाखल झालेला सध्या आपण बघू शकतोय की या ठिकाणी जी भाविकांनी दर्शनासाठी जी आहे ती मोठी रांग केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हे जी मनोअवस्था असते ती प्रत्येकाच्या मनामध्ये असते। आपण बघू शकतोय की जी आता जी वारी जी आहे ती जी परत वारी सध्या जो संत तुकाराम महाराज यांचा जो पालखी सोहळा आहे तो आज पुण्यामध्ये दाखल झाला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्याचबरोबर ती संत ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या आज पुण्यामध्ये मुक्कामासाठी दाखल झाल्या आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज यांची सुद्धा पालखी जी आहे ती भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये आहे आणि संत तुकाराम महाराज यांची जी पालखी जी आहे ती आज नानापेठेतील या विठ्ठल मंदिरामध्ये आहे। या पालखी या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर भाविकांनी जी आहे ती मोठी रांग केलेली या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतोय की जे इथलं विठ्ठल मंदिर आहे ते आकर्षक अशी फुलांनी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। अगदी नाविन्याचं चैतन्याचं आणि भक्तिमय वातावरण जे आहे ते सध्या पुण्यामध्ये इथल्या नानापेठेमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।